घरोघरी आज गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि मी सध्या ज्या गणपती बाप्पाच्या समोर उभा आहे तो गणपती खास आहे। प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि मनसे नेते अमय खोपकर यांच्या घरचा हा गणपती बाप्पा आहे आणि आपण जर बघितलं तर अतिशय रेखीव सुंदर अशी ही मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। अनेक घरातले जे त्यांचे गेस्ट आहेत ते या ठिकाणी आता या बाप्पाच्या दर्शनासाठी येऊ लागलेले आहेत आणि स्वतः अमय खोपकर माझ्याबरोबर आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया। खरं तर दरवर्षी अतिशय श्रद्धाभावाने हा बाप्पा या ठिकाणी तुम्ही विराजमान करता, काय भावना आहेत? आज बाप्पा घरी आलेला आहे। मनापासून आम्ही आज या आजच्या दिवसाची सगळ्या आतुरतेने वाट बघत असतो। आमचे सगळे नातेवाईक आज इकडे एकत्र जमतात। आम्ही बाप्पाची पूजा करतो। पूजेच्या वेळी एकत्र सगळे आम्ही बाप्पाचा प्रसाद घेतो आणि बाप्पाकडे प्रार्थना करतो की सगळ्यांना उत्तम आरोग्य, आपापल्या कामामध्ये उत्तम यश लाभो। तसंच मी आमच्या बाप्पाकडे प्रार्थना करतो महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला चांगले सुगीचे दिवस येवोत, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येवोत। महाराष्ट्रामध्ये जे महिलांवर अत्याचार चाललेत त्या अत्याचार करणाऱ्यांना सरकारने आणि कोर्टाने कडक शिक्षा त्यांना झाली पाहिजे आणि असे निर्दयी प्रकार महाराष्ट्रामध्ये होऊ नये ही बाप्पाचरणी प्रार्थना करतो। त्याचबरोबरीने महाराष्ट्रातल्या काही राजकीय लोकांना चांगलं बोलण्याची आणि इतर लोकांवर टीका करताना पातळी ठेवून टीका करण्याची सुबुद्धी देव ही मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो। महाराष्ट्रासाठी मागितलंय, पक्षासाठी काय मागताय? विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा स्थितीमध्ये बाप्पाकडे काय मागताय? बाप्पाची पूजा करताना पक्षासाठी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी, सन्माननीय राज ठाकरे साहेब आणि राजसाहेबांचं संपूर्ण कुटुंब यांना उत्तम आरोग्य, राजकारणामध्ये यश राज ठाकरे साहेबांच्या कुटुंबाला लाभो आणि येत्या काळामध्ये आपण बाप्पाच्या आशीर्वादाने आपण बघणारच आहात कोणी काहीही बोलो। येत्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे 100% विराजमान होतील, यात मला कुठेही हे नाही वाटत। धन्यवाद। अमय खोपकर होते माझ्याबरोबर। आज त्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं असताना महाराष्ट्रासाठी त्यांनी शांती, सुख हे मागितलेलं आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता ज्या घटना घडत आहेत त्या संदर्भात बाप्पाने या लोकांना सुदबुद्धी देवो आणि त्याचबरोबर राज ठाकरे हे देखील लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील अशी आशा देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।